गुंडबुआ तेरे मेरे बीच में ए नंदू ये दुआ कैसा है ये झगड़ा पुराना, कैसा है ये झगड़ा पुराना, मन नहीं जाना उन नहीं जाना, मन नहीं जाना उन नहीं जाना. दोन वाघांची टक्कर बॅनरवर आहे. दोन वाघांची टक्कर. कोकणात फक्त दोनच वाघ. तो तकडे खाली येऊन गेलो ना, हो सडपातळा वाघ तो खाता किती हलातलो तो वाघ. तो कराड खाता आणि ह्यो काय खाता. दोनच वाघ कोकणात. अरे कोणी तुमका वाघ म्हटले, तुम्ही स्वतः समजून घेताच वाघ. ओ ज्याने आयुष्यभर डबल बाऱ्या केल्या, अंगावर केस नाही एवढा डबल बाऱ्या केल्या. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा यांनी कधी स्वतःला वाघ म्हटलं का, किंवा त्यांनी वाघ म्हणून घेतलं का कोणाकडनं. रागदारी भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ कधी वाघ समजले नाही. पेटी कशी वाजवावी ज्यांनी लंडन मध्ये संगीत वस्त्र नाटकाला दिलं ते भजन सम्राट भजन वर्षी विलास पाटील बुवा कधी वाघ समजले नाही हो. काशीराम बुवा अरे बसलेल्या जागेवर 5 मिनिटात प्रसंगानुरूप गजर आणि त्याचं यमक जुळवणारे बादशाह पुन्हा होणे नाही. ते कधी वाघ म्हटले नाही का स्वतः. वाघ म्हटल्याने का वामन खोपकर बुवा पहाडी आवाज आम्ही पाहिलेला, आम्ही ऐकलेला बुवा, तुम्ही पण ऐकलाय. खोपकर बुवा वर्षो काळे बुवा दैवत तार सप्तकाचं दैवत त्याचा पुढचं सोड ते जाऊन तिथे थांबायचे बराच वेळ. इतके थांबायचे की त्या काळात थांबल्यानंतर माणूस एका पण जाऊन ये इतकं तो असा आवाज लावून यायचो वरती. आम्ही स्वतः. आणि तेव्हा स्टँडर्ड पेटा बुवा असं ना होय पेटी ही आता काळे दोन आहे स्टँडर्ड. त्यांचा स्टँडर्ड कुठे काळे दोन. हा इथून सुरुवात ते याचा दैवत खर सफेद चारचं दैवत खर. सफेद चारचं दैवत नव्हता तुला काय करायचं नाही मी सांगत होता. तू सांग वाघ ना तू सांग आता सांग सांग आता. माईक चालू करा. नाही भांडण नाही तुझा देणं घेणं काय आपलं प्रेमाने नको सांगायला. आता येत नाही तर काय बाप्पा शक्यला पण सांगेल. तर सफेद चारच्या दैवत मध्ये बुवा सफेद चारच्या दैवतला जाऊन थांबणारी व्यक्ती मी पाहिली वामन खोपकर बुवा. पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही काय पहाडी आवाजाचे बादशाह एकमेव वामन खोपकर बुवा असा स्वतः कधी म्हणाल नाही. पण याकडे ते ना हे दोन असं किडे मी वाघ आम्हा लोकांना आम्हाला स्वीकारलेलं आहे. आता तुमका इकुचे बाकी आहे बघ काय आम्हाला लोकांनी स्वीकारलं. तो तिकडचं एक वाघ सांगता गेली 25-26 वर्ष आम्हाला स्वीकारलं. काय मी नाव घेतलं कोणता नाव. आणि इकडे एक बसलो बघा होतो 7-12 उतारा काढता तो हे बसलो बतवाल तो पण नाका म्हणता अरे हरिभक्त पारायण. आम्ही दोनच वाघ. हा परत वाघ म्हणतो ना अरे वाघ तुम्ही जर दोघांचं तर माका कशाकडे जोडी घेतलं रे. मग मी को वाघाच्या जोडी वाघच होय ना. वाघाच्या जोडी शहीद आलात का असं नाही रे बाबा. माका पण म्हणा ना वाघ ना निदान सिंह तरी म्हणा माका. पण साहिंदार म्हणा नको सिंह तरी म्हणा. अरे कसले वाघ. त्या जनावरांची नावं घेण्यापेक्षा बुवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं प्रामाणिकपणे राहायला शिका. या महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्यासाठी संतांनी जसं आपलं आयुष्यभर आयुष्य वेचलं तसं करा. कधी संतांनी मोठेपणा घेतला नाही. कोण वाघ काय नाही हो. मी आता पेटी वाजवतोय मी असं समजा का माझ्या एवढं कोण पेटी वाजवणार बुवात ना
असं म्हणा का? अरे माझ्यापेक्षा हजारो आहेत, हजारो. मग चाराने आहेत ना अजून. हा माझा स्वप्नील, यो पोरगा आता स्वप्नील. ओय गुनू, हा स्वप्नील पोरगा गोसावी आमचा दारस्थच आहे तो. म्हणजे दारस्थच म्हणजे माझी सासर तुला माहिती आहे. तर हे पोरगो इतका सुंदर भजन करता, गोड गळा आणि स्वरात तालात. आणि सध्याच्या तरुण युवामध्ये भविष्यात मोठे होण्याची स्वप्न जो पाहतोय त्याने अभ्यास करावा. तुला एकदा जोरदार टाळ्या वाजव माझ्या सुप्रीसाठी. शुभेच्छा तुला. हा खरोखर तो आहे ते आहे. भविष्यात मी सांगतो ना, भविष्यात तुझ्यापेक्षा पुढे जाणार तू थैत राहतो लोक अगदीच ना. ते 100 नका दे. तुला काय करतात त्याच्याशी? तो बघा सांगता 100 मागायसाठी तो बोलता. स्वप्नी दे रे, नसले तर बाजूवाल्याकडे दे. अरे पैशासाठी आपापल्याला आता तोच सांगा ना, दाम करी कॉम वेड्या, आता सांगशील तू पैसा टिकून लाचाळणार. पण ह्या चालला कशासाठी बुवा? ह्या चालला कशासाठी? या आपल्या पोटासाठी आणि त्याच्यासाठीच चाललाय ना. मग हे अशा तू करूतच नाही. असं बुवा बोलायचं नाही. स्वप्नील मला काय देऊ नको, काय देऊ नको. फक्त तुझ्या आयुष्यात तुझं मोठं नाव झालेलं मला पाहिजे. फक्त चांगलं भजन कर आणि या गुंड्याच्या नादाला लागा नको, एवढीच माझी विनंती. तुझं नाव 100% होणार आहे. त्यांच्याच बरोबर हल्ली डबलबारीमध्ये जी चकना उडवतात ते माझे शिष्य मोहन वारंग हे याकडे आले. बुवा त्यांचा आवाज आहे काय? आमचा कायच नाही, तुझा आवाज बघ. तो वाघ आहे ना, त्याच्यापेक्षा आवाज भारी आहे तू. मोहन वारंग एकदा जोरदार टाळ्या वाजव, जोरदार. भविष्यातले एक मुलं आपल्याला भविष्य आहे पुढे, नाही का? म्हणून तुम्हाला शुभेच्छा आणि या ठिकाणी रूपाचा अभंग देते. सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजन. रूप पाहता
रूपा